Hello friends, good morning everybody. I am Professor Torkar sir. We are studying problem number, unit number 3rd, admission of a partner. All the entries I have given when new partner admitted into existing old partnership firm, and entries of goodwill, revaluation of assets and liabilities I have given. Open page number 135. Open page number 135, problem number 1st. In that problem, journal entries are asked, but we will be prepared the ledger accounts. These are the ledger accounts will be prepared. All of prepare ledger. On the top right there, in the books of the firm, revaluation account, half page, particulars debit side, amount rupees, particulars amount rupees. डेबिट साइड आता या ठिकाणी असेटची व्हॅल्यू कमी झाली तर लॉस आहे तो डेबिटला लिहिणार आहे. जर असेटची व्हॅल्यू वाढली प्रॉफिट आहे तो क्रेडिटला लिहिणार आहे. असेट व्हॅल्यू इन्क्रीज प्रॉफिट क्रेडिट साइड रेकॉर्ड. असेट व्हॅल्यू डिक्रीज recorded on debit side. If liability value decrease, it is profit credit side recorded, and if the liability value increase, it is loss debit side recorded. And revaluation account will be closed. हा revaluation close केला जाईल. Profit or loss would be credited to profit credited to partners capital account, on loss debited here. Revaluation account first prepare, then partners capital account prepare here. Right hand side balance sheet prepare. Balance sheet we have to know आपल्याला माहित आहे balance sheet, liabilities amount rupees inner column outer column, assets amount inner column outer column. Below working note cash account, receipts rupees, payments rupees, all prepare. सर्वांनी प्रिपेअर करायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट इथं मेन आन्सर जे आहे ते 3 अकाउंट्स या ठिकाणी प्रिपेअर केले जातात आणि त्यानंतर शेवटी वर्किंग नोट हा कॅश अकाउंट आहे. सर्वांनी प्रिपेअर करायचं आहे आणि त्यानंतर प्रॉब्लेम आपण रीड करून स्टार्ट करणार आहोत. ऑल ऑफ प्रिपेअर सर्वांनी बोर्डावरती जे दाखवलेलं आहे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तयार करायचं आहे. ऑल ऑफ प्रिपेअर. लेफ्ट हँड साइड रिव्हॅल्युएशन अकाउंट, बिलो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जे पार्टनर असतील ते आपण या ठिकाणी नाव घेणार आहोत. त्यानंतर जी बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटचं त्या ठिकाणी आपण कंप्लीट रेकॉर्डिंग करणार आहोत. बॅलन्स शीट आपल्याला माहितीच आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण फंड अकाउंटमध्ये पाहिलेलंच आहे. रिव्हॅल्युएशन हा न्यू अकाउंट आहे. प्रॉफिट असेल तर क्रेडिटला, लॉस असेल तर डेबिटला लिहिणार आहे. डेबिट पार्टनर आल्यामुळे असेटची व्हॅल्यू त्या ठिकाणी कमी जास्त केली जाते. त्यानुसार त्या ठिकाणी रेकॉर्ड एंट्री आय हॅव गिव्हन अबाउट दॅट अँड सेम विल बी रेकॉर्डेड हियर. In problem number first, a journal entries asked, but we will be prepare the ledger accounts. On that ledger account, we will be prepare the journal entries. त्यांनी जरी जर्नल एंट्री विचारलं असेल तर आपण त्या ठिकाणी आता लेजर अकाउंट करणार आहोत आणि लेजर आल्यानंतर मग त्याचे जर्नल एंट्रीज त्या ठिकाणी पुढे करणार आहोत. सर्वांचं हे अकाउंट्स बनवून झाले असतील. ओपन पेज नंबर 135 अँड रीड देअर. द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा. आता 2 नावं त्या ठिकाणी पार्टनरशिप फिक्स आहे. इथं फर्स्ट कॉलम मध्ये सुजाता राहील. सुजाता रुपीज, पौर्णिमा रुपीज. हे ओल्ड पार्टनर आहेत त्या ठिकाणी येतील. सुजाता रुपीज, पौर्णिमा rupees. Who share profits equally was as follows. आता रेशो त्यांचा इक्वल आहे. राईट हिअर 1-1-1-1. जे काही रिझर्व्ह असेल, प्रॉफिट असेल, रिझर्व्ह फंड असेल, अक्युमुलेटेड प्रॉफिट्स असतील ते आपण त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला करणार आहोत. त्याची एंट्री दिलेली आहे. आय हॅव गिव्हन द एंट्रीज अँड अकॉर्डिंग टू दॅट इक्वली डिस्ट्रीब्युटेड. बॅलन्स शीट इज गिव्हन बिलो. बॅलन्स शीट आज ऑन 31 March 2018. Liabilities given, assets given. Read next. On 1st April 2018, Aparna joins the firm. अपर्णा त्या ठिकाणी नवीन फर्म मध्ये आलेली आहे. थर्ड पार्टनरचं नाव आहे अपर्णा. रुपीज. अपर्णा नवीन पार्टनर आहे. आता जॉईन कधी झाले 1st एप्रिल. मग 1st एप्रिलला असेट अँड लायबिलिटीच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी डिसाईड केल्या जातील. म्हणून न्यू बॅलन्स शीट डेट सुद्धा कधी असणार आहे ॲज ऑन 1st April
1 एप्रिल 2018 ही डेट येणार आहे, लक्षात घ्या. इथे घ्या 18. न्यू पार्टनर ज्या दिवशी ऍडमिट झालं त्याच ठिकाणी, कारण असेट व्हॅल्यू त्या दिवशी त्या ठिकाणी चेंज होतात म्हणून ती डेट त्या ठिकाणी आलेली आहे. पार्टनर फॉर 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. आता नवीन पार्टनरला शेअर किती दिला जाणार आहे? 1/5 दिला जाणार आहे. गुडविल इज व्हॅल्यूड 2 lakhs. आता गुडविल अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. अपर्णा त्या ठिकाणी 2 lakhs 2 lakhच्या 1/5 5 1 5 5 4 20 आणि वरचे 0 त्या ठिकाणी कसे येतील? म्हणजे गुडविल किती आलेला आहे? गुडविल इज इक्वल टू ₹40,000. गुडविल इज इक्वल टू 40,000. 2 lakhच्या 1/5 घेतोय आपण. इन कॅश, हे कॅश मध्ये आणणार आहे न्यू पार्टनर. Aparna is to bring 1 lakh in as capital. A provision of 10% is to be created on sundry debtors. आता बॅलन्स शीट मध्ये असेटला सन्ड्री डेटर्सला मार्क करा, त्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे 10%ची. लँड अँड बिल्डिंग इज टू व्हॅल्यूड 80,000. लँड अँड बिल्डिंगला तिथं मार्क करा. त्यानंतर स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरीला बॅलन्स शीट असेटला त्या ठिकाणी मार्क करून घ्या. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनर कॉलम. आता आपण त्या ठिकाणी जे दिलेलं आहे लायबिलिटी साईड त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहे आपण. लायबिलिटीला काय दिलेलं आहे बघा? कॅपिटल्स दिलेले आहेत. कॅपिटल्स कुठे येणार आहे? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सुजाता 1 lakh, पूर्णिमा 1,40,000. न्यू पार्टनर डॅश. क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला येईल. क्रेडिटर्स त्याला ऍडजस्टमेंट नाही 34,000 आउटर कॉलम. त्यानंतर बिल्स पेएबल ऍडजस्टमेंट नाही 26,000 आउटरला. त्याला ऍडजस्टमेंट आहे ते आउटर कॉलमला सर्व आहे. आता असेट साईड रेकॉर्ड करा. लँड अँड बिल्डिंग असेटला इनरला येईल. लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 60,000. 1 लाईन गॅप. प्लांट अँड मशिनरी किती दिलेली आहे? 70,000 इनरला. फर्निचर असेटला त्याला ऍडजस्टमेंट नाही, बाहेर कॉलम नाही 24,000. सन्ड्री डेटर्स असेटला इनर कॉलम 26,000. याला ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला येईल. स्टॉक ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 40,000. 1 लाईन गॅप. कॅश दिला, कॅशचा डेबिट बॅलन्स आहे तर रिसिप्टला येईल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 11 standard we have studied the cash account. 80,000. आता ऍडजस्टमेंट डीड करा. ऑन 1 April 2018 Aparna joins the firm. Aparna त्या ठिकाणी जॉईन झालेली आहे न्यू पार्टनर ॲज अ थर्ड पार्टनर फॉर 1/5 शेअर. आता तिला त्या ठिकाणी 1/5 शेअर दिला जाणार आहे. शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड खालील कंडिशन होती. गुडविल इज व्हॅल्यूड 2 lakhs. आता गुडविल त्या ठिकाणी व्हॅल्युएशन 2 lakh आपल्याला सांगितलेलं आहे. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आता तिला शेअर किती देणार? 1/5 त्याला भागलं तर किती आलं? गुडविल किती आणणार आहे? अपर्णा 40,000. ते 40,000 गुडविल आणलेलं आहे. इथं रिसिप्टला येईल, पैसे आले. टू गुडविल अकाउंट किती आणलेला आहे? 40,000. आता आपल्याला हे गुडविल जे कॅशमध्ये आणलेलं आहे, दोघाला आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल?
ओल्ड पार्टनरला इथं वाटून द्यावं लागेल. ओल्ड पार्टनर गुडविलचे कॅशमध्ये आणलंय, हे 40,000 कॅश आला म्हणून इथं रिसिप्टला घेतलं, तेच 40,000 आता दोघाला इक्वली वाटा लागेल. बाय गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंट 40,000 आहे, 1:1 इक्वली 20,000 न्यू पार्टनरला काय नाही, गुडविल न्यू पार्टनर वाटलं जात नाही. पुढे दिलेलं आहे अपर्णा इज टू ब्रिंग इन 1 लाख ॲज कॅपिटल. अपर्णाने 1 लाख कॅपिटल आणलेलं आहे, कॅशला पैसे आले, रिसिप्टला घ्या इथं टू अपर्णा कॅपिटल अकाउंट. अपर्णा कॅपिटल अकाउंट किती आणले, कॅपिटल 1 लाख. आता तिने कॅपिटल आणले, अपर्णाच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला जाईल. बाय कॅश अकाउंट कुणी आणले, अपर्णामध्ये येईल 1 लाख. अपर्णाने कॅपिटलला कॅश आला, अपर्णाच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट केलेला आहे. पुढे दिलेलं आहे ए प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती आयडीडी काढायचे. सन्ड्री डेटर्स लेस 10% आयडीडी. 10% किती आली, 2,600, यातून मायनस होती 23,400 आउटरला येईल. 23,400 आउटरला येतील. आता बघा असेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे. डेटर्स आपल्याकडे 26,000, आयडीडी गेल्यानंतर 23,400, म्हणजे आज असेट व्हॅल्यू कमी झाली, लॉस झालाय. कुठे येईल हे, लॉस झाला तर डेबिटला येईल. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. लॉस झाला तर डेबिटला. असेटची व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे, डेबिटला येईल. असेटची व्हॅल्यू वाढलेली आहे, असेट व्हॅल्यू इन्क्रीज, क्रेडिटला येईल. टू आयडीडी अकाउंट, आयडीडी किती आहे त्या ठिकाणी 2,600. नेक्स्ट इज गिवन लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड 80,000. लँड अँड व्हॅल्यूची व्हॅल्यू दिलेली आहे. लँड अँड बिल्डिंग व्हॅल्यू दिलेली आहे 80,000. 80,000 पहिली किती होती, फर्स्ट किती दिली 60,000, किती झालेली आहे, वाढलेली आहे इथं बरोबर, म्हणून इथं ऍड होईल. ऍडिशन करणार आपण त्यामध्ये, त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. लँड अँड बिल्डिंगची इथं लिहा ऍड ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशनच्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला वाढवली दाखवावं लागेल. कितीनं वाढली, 20,000 न प्लस 20,000. आता असेटची व्हॅल्यू वाढली, प्रॉफिट झालाय, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. बाय लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग अकाउंट कितीने वाढलंय 20,000. असेट्सची व्हॅल्यू वाढली, प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. असेट्सची व्हॅल्यू कमी झाली, लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला रेकॉर्ड. नेक्स्ट स्टॉक प्लांट अँड मशिनरी यूज टू बी रिड्यूस बाय 20%. स्टॉकची व्हॅल्यू कमी करायची 20%. लेस डिक्रीज झालेली व्हॅल्यू, स्टॉकची व्हॅल्यू डिक्रीज 20% डिक्रीज. 20% डिक्रीज म्हणजे किती होईल इथं, 10% 4,000, 8,000. बाहेर किती आली 32,000. असेटची व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे, रिव्हॅल्युएशनला डेबिट टू स्टॉक अकाउंट. स्टॉक किती कमी झाला 8,000. त्यानंतर मशिनरी 20%, मशिनरी लेस डिक्रीज 20%, 14,000 मायनस होईल 56,000. प्लांट 70 होतं 56, व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे, लॉस आहे म्हणून इथं रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. टू प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी अकाउंट किती कमी झालं 14,000. खाली दिलेले ड्राफ्ट जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड अबाउट अरेंजमेंट्स अँड गिव्ह द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म म्हणलेला आहे. बॅलन्स शीट आपण काय दिले, आपण ओपनिंग बॅलन्स शीट पण दिले. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे,
हा अकाउंट क्लोज होईल. हा अकाउंट ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटचा आपण रेकॉर्डिंग केला, हा क्लोज होईल. आता इथं बघितलं तर डेबिट साईड जास्त आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे, लॉस जास्ती आहे. क्रेडिट साईड कमी आहे, म्हणजे लॉस आपण कोणाला देणार, पार्टनरला वाटून देणार. इथं घ्या 24,600, क्रेडिटला पण 24,600, खाली डबल अंडरलाईन, डेबिट साईड जास्त आहे म्हणजे लॉस आहे. बाय कॅपिटल अकाउंट्स, इथं ब्रॅकेटमध्ये काय, लॉस, डेबिट साईड जास्त आहे, क्रेडिट कमी आहे. कुणाला देणार, ओल्ड पार्टनर द्या, सुजाता आणि पौर्णिमा. किती येतो लॉस, 20 गेले 20. आता लॉस आला 4,600 आला, 4,600 इक्वली द्यायचं आहे, म्हणजे किती येईल, 2,300, 4,600 हा लॉस आहे. आता लॉस जर असेल तो काय करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट. सुजाताला किती आहे, 2,300. पौर्णिमाला किती आलेला आहे, 2,300. तुम्ही पार्टनरला काय नाही, लॉस दिलेला आहे. पण आता कॅपिटल अकाउंट क्लोज करणार, त्यांचे बॅलन्सेस आहेत ते लायबिलिटी साईडला एकेकानं क्लोज करणार. इथं एकेकानं क्लोज करणार. इथे किती झाले, 1,20,000, 1,20,000, 1,20,000 म्हणून 2,300 गेले. 1,20,000 म्हणून 2,300 गेले. टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,17,700, 1,17,700. याच्यातून हे वजा केलं 1,17,000. आता याचं किती आहे, 1,60,000. पौर्णिमाचं किती आहे, 1,60,000. इथे येईल 1,60,000. 1,61 2,300 गेले, राहिले किती, तर 1,57,700. 1,57,700. या 161 हे 2,300 लॉस मायनस केलं. आता अपर्णा न्यू पार्टनर 1,00,000, इथेही 1,00,000. डेबिटला काही मायनस नाही, बॅलन्स तेवढा झाला. आणि हे स्टार मार्क करायचं, कारण हे कॅपिटल बॅलन्सेस आपण लायबिलिटी घेणार आहोत. इथं कॅपिटल अकाउंट्स, सुजाता 1,00,000 हा जो बॅलन्स आहे तो इथं घ्या, 1,17,700. पौर्णिमा हा बॅलन्स आहे तो तिथं घ्या, 1,57,700. आणि अपर्णाचा बॅलन्स, अपर्णा 1,00,000. आता कॅश बॅलन्स नाव क्लोज, लास्ट कॅश बॅलन्स क्लोज या. रिसिप्ट 2,20,000, 2,20,000. आता इथं पेमेंटला काहीच पेमेंट नाही, त्यामुळे तेवढाच बॅलन्स येणार आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,20,000. हा कॅश बॅलन्स जो आहे स्टार मार्क तो इथे येणार आहे. कॅश 2,20,000. नाव क्लोज बॅलन्स शीट. सर्वांनी टोटल करा. ऑल ऑफ मेक द टोटल
सर्वांनी टोटल करायचे बॅलन्स शीटची. अलॉट मेक सेपरेट टोटल. बॅलन्स शीट टोटल 4,35,400. 4,35,400. Asset also 4,35,400. It is tallies. All of you have to record properly, make the total and balance sheet is tallied, properly recorded. If having any doubt, ask me on my cell phone. Okay, thank you.